सर्वांना नमस्कार. मी ओगले हनुमंत राजाराम, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, जिल्हा परिषद नांदेड. शासन निर्णय 6 मे 2025 अनुसार या वर्षीपासून इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे होणार आहेत. त्यासाठी काल आपणा सर्वांना कॉलेजचे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची वेब लिंक प्राप्त झालेली आहे आणि आज आपण त्यावर कार्यवाही सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर हे कॉलेजचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे या बाबतीत आपणास माहिती होण्यासाठी हा छोटेखानी व्हिडिओ या ठिकाणी मी सादर करत आहे. आता आपण संकेतस्थळावर कॉलेजचे लॉग इन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ते पाहू. सर्वप्रथम mahafyjcadmissions.in ही वेबसाईट आपण चालू करायची. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर अशा पद्धतीचा होम पेज येईल. त्या होम पेज मध्ये आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला लॉग इन हा ऑप्शन आहे. त्या लॉग इन ऑप्शनवर आपण क्लिक करून आपला लॉग इन आयडी जो आपल्याला सांगण्यात आलेला आहे तो लॉग इन आयडी आपण त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा. ही एका कॉलेजची डमी या ठिकाणी आपल्याला एक पूर्ण फक्त माहितीस्तव आपण सांगत आहोत. लॉग इन आयडी टाकल्यानंतर त्याचा पासवर्ड जो आपणास सांगण्यात आलेला आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकून हा खाली दिलेला कॅप्चा एंटर करायचा. त्यानंतर ही हिरव्या पट्टीवर लॉग इन आहे. त्या लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ही तुमच्या कॉलेजची पूर्ण साईट ओपन झाल्याचं दिसून येईल. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला 3 ऑप्शन्स आहेत: डॅशबोर्ड, कॉलेज इन्फॉर्मेशन आणि मिसलेनियस. त्यानंतर त्या डॅशबोर्डवरचं म्हणजेच ही समोर तुमची स्क्रीन दिसते तेच डॅशबोर्ड आहे. त्यानंतर कॉलेज इन्फॉर्मेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. कॉलेज इन्फॉर्मेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला येतं 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे लिंक्स दिसतील. त्यामध्ये आपल्याला एका स्टेप मध्ये माहिती भरायची आहे. सगळ्यात पहिले कॉलेज डिटेल्स. कॉलेज डिटेल्स मध्ये तुमचं युडायस नंबर प्रमाणे जो शासनाकडे तुमचा रजिस्टर्ड आहे त्या युडायस नंबर प्रमाणे तुमची ही माहिती येईल. या ठिकाणी तुमचं कॉलेजचं नाव आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या संस्थेचं मॅनेजमेंटचं पूर्ण नाव टाकायचं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये. त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये तुम्हाला मॅनेजमेंटचा कोड टाकायचा आहे जो तुमच्या सरळ डाटावर तुमचा कोड दिलेला असतो तो कोड टाकायचा. त्यानंतर तुमचं पॉप्युलर नेम कॉलेजचं जे काही शॉर्टकट नेम असेल काही असेल तर ते तिथं टाकायचं आहे तुम्हाला. हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे हे टाकणं. निक नेम ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं. त्यानंतर पुढची आहे टाईप ऑफ मॅनेजमेंट. आता ज्या पद्धतीनं प्रायव्हेट संस्था, नगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट आणि कॅन्टोन्मेंट अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुम्हाला जे लागू आहे त्याच्यावर क्लिक करून ते टाईप ऑफ मॅनेजमेंट तिथं रजिस्टर करायचं. त्यानंतर इयर ऑफ फाउंडेशन म्हणजे तुमचं कॉलेज, तुमची संस्था ज्या वर्षी तुमची संस्था एस्टॅब्लिश झालेली आहे, फाउंड झालेली आहे त्या वर्षीचं तिथं इसवी सन टाकायचं आहे. त्यानंतर तुमची कॉलेजची वेबसाईट. आता ही वेबसाईट या ठिकाणी मॅन्डेटरी नाहीये. जर असेल कॉलेजची वेबसाईट तर ती कॉलेजची वेबसाईट या ठिकाणी टाकावी. अन्यथा पुढच्या लिंकवर जावं. स्पेशल आयडेंटिटी ऑफ द कॉलेज इफ एनी. तुमच्या कॉलेजची काही वेगळ्या प्रकारची काही खासियत आहे का ती खासियत या ठिकाणी तुम्हाला टाकायची. त्यानंतर पुढचा लिंक आहे HSC इंडेक्स नंबर. तुमचा जो 12वीचा बोर्डानं तुम्हाला इंडेक्स नंबर दिलेला आहे तो इंडेक्स नंबर या ठिकाणी टाकत तुम्हाला पुढच्या लिंकवर जायचं आहे. कॉलेज टाईप. कॉलेज टाईप मध्ये 3 ऑप्शन्स आहेत: बॉईज, को एज्युकेशन आणि गर्ल्स. मुलांचीच फक्त ज्युनियर कॉलेज असेल तर बॉईजला क्लिक करा. मुलं आणि मुली एकत्रित असतील तर को एज्युकेशनला क्लिक करा आणि फक्त मुलींसाठी असेल तर गर्ल्सला क्लिक करायचं. हे केल्यानंतर तुमच्या समोर कॉलेज कॅटेगरी येईल. आता अटॅच टू सेकंडरी म्हणजे माध्यमिक संलग्न जर उच्च माध्यमिक विद्यालय असेल तर त्याला अटॅच टू सेकंडरी करा. अटॅच टू सिनियर कॉलेज वरिष्ठ महाविद्यालयाला संलग्नित जर तुमचं कॉलेज असेल तर ते अटॅच टू सिनियर कॉलेज करा. आणि फक्त 11वी 12वीचे वर्ग असतील तर इंडिपेंडेंट ज्युनियर कॉलेज याच्यावर क्लिक करून त्याला सबमिट करायचं. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इज मायनॉरिटी कॉलेज. या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेज जर तुमचा असेल
तर त्याप्रमाणे यस करा, नसेल तर नो करा. नो केल्यानंतर पुढची माहिती भरण्याची तुम्हाला मायनॉरिटीची आवश्यकता भासणार नाही. पण जर तुम्ही यस केलात तर यस केल्यानंतर तुम्हाला मायनॉरिटी टाईप वगैरे खालचे ऑप्शन दिसतील. तर मायनॉरिटी टाईप मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतील तुमचे कॅटेगरी वाईज, जे धार्मिक आणि भाषिक. जर तुमचं धार्मिक अल्पसंख्याक संस्था असेल तर धार्मिक वर क्लिक करा, भाषिक असेल तर भाषिक वर क्लिक करा. त्यानंतर जर धार्मिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भाषिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या शीटमध्ये महाराष्ट्रातील भाषिक अल्पसंख्याक संस्थांची यादी येईल. पण तुम्हाला जी लागू आहे त्याच्यावर क्लिक करून ते सबमिट करायचं. जर समजा धार्मिक अल्पसंख्याक असेल तर धार्मिक अल्पसंख्याकांसाठी पुढच्या कॉलम मध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला धर्माच्या नुसार अल्पसंख्याक असणाऱ्या संस्थांची लिस्ट येईल. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ती सबमिशन करायचं आहे. त्याच्यानंतर ऑफिस स्टार्ट टाइम हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या कॉलेजचा कार्यालयाचा वेळ सकाळी ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहे तिथं टाकायचंय. ऑफिस स्टार्ट आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत आहे हे तिथं टाकणं तुम्हाला आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस विद्यार्थी प्रवेशासाठी येतील तर त्या ऑफिस टाइम मध्ये तुमच्याकडे प्रवेशासाठी ते विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर खालचा ऑप्शन आहे डू यू हॅव मॅनेजमेंट कोटा. आता हा व्यवस्थापन कोटा आहे. संस्थेला जर काही अधिकारामध्ये त्यांच्या जागा त्या इंटेक कॅपॅसिटी पैकी काही जागा जर भरावायच्या असतील तर त्या ठिकाणी येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे डू यू हॅव इन हाऊस कोटा. तुमच्या संस्थेअंतर्गत तुमच्याच प्रिमायसेस मध्ये ज्या ठिकाणी तुमचं ज्युनियर कॉलेज आहे त्याच प्रिमायसेस मध्ये जर तुमची माध्यमिक शाळा असेल संस्थेअंतर्गतची तर त्या ठिकाणी इन हाऊस कोट्याला येस करा, अन्यथा नो करा. येस केल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ सेकंडरी स्कूल हॅव्हिंग 10th क्लास बिंग रन बाय युअर मॅनेजमेंट इन सेम प्रिमायसेस ओनली, म्हणजे त्याच बिल्डिंग मध्ये असणाऱ्या कॉलेजची माध्यमिक शाळेची तुम्हाला तिथं नोंदणी करायची आहे. त्या बिल्डिंग पेक्षा इतर गावात जरी असेल तर इतर ठिकाणी असेल तर त्याची तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी केली नाही तरी चालेल, परंतु बिल्डिंग एकच आहे आणि त्या ठिकाणी तुमचीच संस्थेची माध्यमिक शाळा आहे तर तिथं येस केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची. ही सगळी पूर्ण तुमची कॉलेजची डिटेलची माहिती झाल्यानंतर उजव्या बाजूला शेवटी कोपऱ्यात दिसतं सेव्ह अँड नेक्स्ट, याच्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक दुसऱ्या स्लाइड वर जा, जी दुसरी स्लाइड आहे ऍड्रेस डिटेल. ऍड्रेस डिटेल तुमच्या कॉलेजचा ऍड्रेस टाकायचा. कॉलेजचा ऍड्रेस टाकताना अचूक टाका. तुमच्या कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये तुमच्या कॉलेजच्या समोर कुठलं काही मंदिर आहे, मस्जिद आहे किंवा इतर काही जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते तिथं हायलाइट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी कॉलेजचा ऍड्रेस टाकल्यानंतर जर तुमच्या कॉलेजमध्ये हे असेल लँडलाईन असेल तर त्याचा तुमच्या त्या तालुक्याचा एसटीडी कोड टाकून त्याच्या समोर कॉन्टॅक्ट नंबर टाकून द्यायचा तुमचा लँडलाईन नंबर. त्याच्यानंतर रिजन ऑटोमॅटिक आपला लातूर विभाग असल्यामुळे लातूर येईल तुमच्या, आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट मध्ये नांदेड, लातूर आणि धाराशिव. तर मग आपण नांदेड जिल्ह्याचे असल्यामुळे नांदेड त्या ठिकाणी तुम्ही चॉईस करायचा. नांदेड चॉईस केल्यानंतर तुम्हाला नांदेड मधले एरिया ब्लॉक आणि युआरसी दिसतील. एरिया ब्लॉक म्हणजेच तालुका. या ठिकाणी एकूण 16 तालुके आणि नांदेड मधली महानगरपालिका अशा पद्धतीने संपूर्ण 17 डिजिट तुम्हाला तिथे दिसतील. तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्यावर क्लिक केल्यानंतर समोर ऑटोमॅटिक तुम्हाला वार्ड इथं मेन्शन करायचं आहे आणि वार्ड मेन्शन केल्यानंतर झोन, वार्ड म्हणजे तुमचा ग्रामपंचायतीचा एरिया असेल तर ग्रामपंचायत, नगरपालिकेचा एरिया असेल तर नगरपालिकेचा वार्ड त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. मग झोन कोणता आहे? नगरपालिकेच्या ठिकाणी झोन असतात, महानगरपालिकेच्या ठिकाणी झोन असतात, ते झोन तुम्हाला तिथं टाकायचे आहेत. त्यानंतर पुढचं पोस्टाचा पिन कोड अत्यंत महत्वाचा आहे. पिन कोड नंबर तिथं टाकणं, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरामध्ये स्टार दिसते, लाल कलर मध्ये स्टार दिसते, म्हणजे ही माहिती महत्वाची आहे आणि ही माहिती भरणं कंपल्सरी आहे, अनिवार्य. पिन कोड टाकल्यानंतर तुमच्या कॉलेजचा मेल आयडी टाका. कॉलेजचा मेल आयडी टाकल्यानंतर पुढच्या रकान्यामध्ये मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर टाकताना कमीत कमी प्राचार्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट, मग अल्टरनेट टाकताना मोबाईल नंबर काय करा, एक तुमचे ज्येष्ठ शिक्षक, तुमचा क्लेरिकल कॅडर मधला कर्मचारी जे आपल्या तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये येणार आहे त्याचा टाकावा. त्याच्यानंतर नियरेस्ट लँडमार्क, मी आता सांगितल्याप्रमाणे नियरेस्ट लँडमार्क मध्ये तुमच्या कॉलेजच्या आजूबाजूचा काही परिसरामध्ये जे महत्वाचे स्थळ आहेत
त्याची ओळख चिन्ह या पद्धतीने तुम्ही टाकायचं, म्हणजे पटकन लक्षात येईल. नियरेस्ट बस स्टॉप, गावात असेल तर तुमचं तुम्हाला बस स्टॉप तुम्ही तिथं टाकू शकता, किंवा आजूबाजूला असेल तर त्या बस स्टॉपचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर नियरेस्ट रेल्वे स्टेशन, बस स्टॉप महत्वाचा आहे, त्याला लाल तिथं कलर मध्ये तिथं क्लिक केलेलं आहे. नियरेस्ट रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनला तिथं ऑप्शनल आहे, ऐच्छिक आहे. रेल्वे स्टेशन जर जवळ असेल तर ते तुम्ही टाकू शकता, नाहीतर मग त्याला सोडलं रिकामं तरी काही हरकत नाही. मग रेल्वे स्टेशन जवळ आहे, जर तुम्ही रेल्वे स्टेशनचं नाव टाकलं तर ते तुमच्या कॉलेज पासून किती दूर आहे हे तुम्हाला तिथं खालच्या स्लाइड मध्ये टाकायचंय. आणि हे सगळी माहिती भरल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडनं सेव्ह आणि नेक्स्ट असा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं, ऑटोमॅटिक तुम्ही त्या स्लाइड वर जाल. दुसरी स्लाइड येईल कॉन्टॅक्ट पर्सन्स डिटेल्स. हे कॉन्टॅक्ट पर्सन डिटेल्स म्हणजे तुमचे कॉलेजचे प्राचार्य, तुमची टेक्निकल पर्सन्स आणि तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मधले हेड यांची इथं माहिती भरायची आहे. इथं कॉलेजचं नाव ऑटोमॅटिक येईल, कारण तुमचा युडायस नंबर तिथं टाकलेला असल्यामुळे. त्यानंतर पुढचं आहे ईमेल आयडी, कॉलेजचा मेल आयडी टाकायचा आहे, आणि मोबाईल नंबर तो जो तुम्ही मागच्या स्लाइड वर टाकलेला असेल तो मोबाईल नंबर, किंवा ती जी पूर्वी तुम्ही गुगल लिंक भरलेली होती त्यावर जो मोबाईल नंबर टाकलेला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, मी आता सांगितल्याप्रमाणे अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर ऑफिसचा फोन नंबर, आता लँडलाईन असेल तर लँडलाईनचा नंबर अनिवार्य टाका, तो जर नसेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, इथं दुसरा मोबाईल नंबर अल्टरनेट टाकायचा, परंतु टाकायचा आहे. होम कॉन्टॅक्ट नंबर हा महत्वाचा नाहीये, म्हणजे ऑप्शनल आहे, तो जरी टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर पुढची आहे टेक्निकल पर्सन्स कॉन्टॅक्ट डिटेल्स. टेक्निकल म्हणजे तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुमची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची या ठिकाणी माहिती द्यायची आहे. त्याचं पूर्ण नाव, त्याचा मेल आयडी, त्याचा मोबाईल नंबर, त्याचाच अल्टरनेट मोबाईल नंबर आणि ऑफिसचा फोन नंबर या ठिकाणी तुम्ही तिथं टाकायचा आहे. टेक्निकल पर्सन नेमताना तुमच्या कॉलेज मधलाच तुमचा कर्मचारी त्या ठिकाणी नेमणं आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी नसेल तरी तुम्ही इतर कर्मचारी नेमला असेल तर तो तुमच्या स्तरावर नेमू शकता, परंतु त्याची डिटेल्स इथं टाकता येणार नाही. तुम्हाला टेक्निकल पर्सनचे डिटेल्स टाकताना तुमच्याच कॉलेजमधल्या तांत्रिक कर्मचाऱ्याचे, मग तो नॉन टीचिंग मधला असेल किंवा टीचिंग मधला असेल, त्याची डिटेल्स या ठिकाणी टाकायची. त्यानंतर ऍडमिशन्स इनचार्ज पर्सन कॉन्टॅक्ट डिटेल्स, म्हणजे तुमचे प्रवेश प्रक्रियेला तुम्ही जे प्रमुख केलेले आहेत, प्राचार्य काही पूर्ण ठिकाणी आपल्याला लक्ष देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही एक प्रवेश प्रक्रियेसाठी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी तुमच्या कॉलेजमधला ज्येष्ठ शिक्षक किंवा इतर कोणी प्रमुख केलेला असेल त्यांची इथं या ठिकाणी डिटेल्स टाकायचे, त्यांचं नाव. त्याच्यानंतर इथं डेजिग्नेशन, मग तो रजिस्ट्रार आहे, ते व्हाईस प्रिन्सिपल आहेत, अधीक्षक आहेत, मुख्य लिपिक आहेत, वरिष्ठ लिपिक आहेत, किंवा सुपरवायझर आहेत, किंवा सिनियर टीचर आहेत, यापैकी जे ऑप्शन तुम्हाला तिथं लागू आहे त्या पद्धतीने तिथं क्लिक करून त्यांचं माहिती भरायची. त्यानंतर त्यांचा मेल आयडी टाका या ठिकाणी, ऍडमिशन पर्सनचाही मेल आयडी या ठिकाणी तुम्ही डिक्टेट करायचा, टाकून द्यायचा. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा अल्टरनेट मोबाईल नंबर आणि ऑफिसचा फोन नंबर टाकून ही पूर्ण स्लाइड तुम्हाला तिथं भरल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट येईल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढच्या ह्याच्यावर जाऊ तुम्ही. हॉस्टेल फॅसिलिटी, जर मागे भरताना तुम्ही जर या ठिकाणी हॉस्टेल तुम्ही दाखवलेलं असेल किंवा जी गुगल लिंक वर भरलेली आहे त्यावेळेस जर तुम्ही हॉस्टेल फॅसिलिटी दाखवली असेल तर इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी येस म्हणून येतं. मग तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती भरायची. ती गुगल लिंक आपण मागच्या आठवड्यात भरून घेतली, त्याच्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी या डेमोच्या लिंक मधल्या कॉलेजने दिलेली नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ती दिसणार नाही, अशा पद्धतीने स्क्रीन येईल. हॉस्टेल फॅसिलिटी जर दिलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी ऑटोमॅटिक इथं येईल, आणि मग तिथं ते तुमचं डाटा भरलेला तुम्ही आहे का तो ओके बघायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या ह्याच्यावर जाऊ, प्रोसिजर फॉर ऍडमिशन. आता तुमची ऍडमिशनची प्रोसेस यापूर्वी आता मागच्या वर्षीपर्यंत आपली ऑफलाईन प्रक्रिया होती, ती ऑफलाईन प्रक्रिया तुमची कॉलेज स्तरावर राबवत होतात. तर या ठिकाणी आता ही या वर्षीपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्हाला ही प्रोसिजर फॉर ऍडमिशन मध्ये इथं तुम्हाला माहिती भरायची आहे. इथं निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला वरती छोट्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसेल निळ्या रंगामध्ये, काइंडली मेन्शन युअर ऍडमिशन वेबसाईट or any other link you are going to use for contactless admission.
म्हणजे जी ऍडमिशनची प्रक्रिया तुम्हाला विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्टलेस करायची आहे, म्हणजे त्यांना माहिती न होऊ देता किंवा त्यांनी तुम्हाला माहिती न विचारता त्यांच्यापर्यंत तुमच्या कॉलेजची संपूर्ण माहिती पोहोचायची, या पद्धतीने तुम्हाला इथं तुमची वेबसाईट, कॉलेजची वेबसाईट असेल तर ती टाका, किंवा त्याच्याशिवाय तुम्ही इतर कोणत्या पद्धतीनं तिथं विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट होणारा ती इथं तुम्हाला माहिती टाकणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे काय दिले त्यांनी, दिस इन्फॉर्मेशन विल बी डिस्प्लेड टू द अलॉटेड स्टुडंट, म्हणजे तुमच्याकडे जे विद्यार्थी तुमच्या कॉलेजचा पसंतीक्रम देतील त्या विद्यार्थ्यांना तुमची ऍडमिशनची प्रोसिजर कशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथं त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये तुमची कॉलेजची माहिती दिसणार आहे. आणि ही माहिती तुम्हाला भरणं अनिवार्य आहे. कॉलेजची वेबसाईट असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन प्रक्रियेमधले जे काही दुसरे काही तुम्हाला लिंक्स वापरता येतील त्या पद्धतीने इथं माहिती देणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. कारण या ठिकाणी लाल रंगामध्ये स्टार दिलेला आहे, म्हणजे ही तुम्हाला माहिती भरावंच लागेल. त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची स्लाइड येईल, स्ट्रीम डिटेल्स. स्ट्रीम म्हणजे शाखा. तुमच्या कॉलेजमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त या शाखा ज्या आहेत त्या शाखांची तुम्हाला आता इथं डिटेल्स माहिती द्यायची आहे. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये ऍड स्ट्रीम म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रीम्स येतील. आता स्ट्रीम्स डिटेल मध्ये त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या 3 येत आहेत. आर्ट्स असेल तर आर्ट्सच करा, कॉमर्स असेल तर ती आर्ट्सची माहिती भरून नंतर मग कॉमर्सची भरायची, नंतर आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही असेल तर आर्ट्स, कॉमर्सची माहिती भरून नंतर सायन्सची भरायची. म्हणजे एका स्टेपने तुम्हाला तिथं ही माहिती भरायची. तर आता आपण स्ट्रीम मध्ये आर्ट्स क्लिक केलं तर तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये काय दिसेल, स्ट्रीम स्टेटस. स्टेटस म्हणजे तुमचा अनुदानाचा प्रकार, एडेड आहे, सेल्फ फायनान्स आहे, तुमची शासकीय ज्युनियर कॉलेज आहे म्हणजे आश्रम शाळांच्या वगैरे असतं त्या पद्धतीनं, पार्टली एडेड आहे, पार्टली एडेड मध्ये 20 ते 80%, आणि अनएडेड म्हणजे विना अनुदानित आहे. ह्याच्यावर तुम्ही जिथं क्लिक कराल त्या पद्धतीनं तुम्हाला जे लागू आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर मीडियम विचारते, तुमच्या कॉलेजचं माध्यम कोणतं आहे, मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, सिंधी, हिंदी असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तिथं दिलेले आहेत. तुमच्या कॉलेजचं शासन मान्यतेनुसार जे तुमचं मीडियम आहे ते त्या ठिकाणी सिलेक्ट करून त्याला क्लिक करायचं. त्यानंतर काय विचारले, डू यू हॅव एनी कंपोजिट डिव्हिजन विदिन इट. इथं कसं आहे, स्ट्रीम डिटेल्स मध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या 3च दिलेल्या आहेत, परंतु काही ठिकाणी कंपोजिट म्हणजे संयुक्त शाखा सुद्धा आहेत. जर तुमच्या कॉलेजमध्ये जर संयुक्त शाखा असेल कंपोजिट, तर तुम्ही तिथं येस केल्यानंतर खाली येतं, आर यू हॅव सिलेक्टेड नंबर ऑफ कंपोजिट डिव्हिजन्स फॉर, सो यू हॅव टू चूज दॅट टाइप ऑफ कंपोजिट डिव्हिजन इन आर्ट्स टू. म्हणजे जर तुम्ही कंपोजिट डिव्हिजन सिलेक्ट केली असेल तर त्या कंपोजिट डिव्हिजनच्या माहिती तुम्हाला आर्ट्सची सुद्धा भरायची आहे. जसं मागं मी सांगितल्याप्रमाणे की बाबा या कंपोजिट डिव्हिजनचे 50-50% कॉमर्स मध्ये आणि 50% आर्ट्स मध्ये टाकायचे, तर तुम्हाला आर्ट्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ती कंपोजिट डिव्हिजनची माहिती भरावयाची आहे. कंपोजिट डिव्हिजन नसेल तर प्रश्न मिटला, तुम्ही आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सची त्या ठिकाणी माहिती भरू शकता. आणि मग तुमच्या ठिकाणी आर्टचे किती नंबर डिव्हिजन्स आहेत म्हणजे तुकड्या किती आहेत, कलेच्या जर 1 तुकडे असेल 1 टाका, तिथं तुम्हाला ऑप्शन येईल ऑटोमॅटिक. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन मध्ये खाली ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत, 1 ते जवळपास जे काय असतील ते 30 पर्यंत दिलेले आहेत, ते तुमच्याकडे तुकड्या आहेत कलेच्या तेवढ्या तुकड्या तिथं तुम्ही सिलेक्ट करायच्या. इनटेक कॅपॅसिटी, इनटेक कॅपॅसिटी मागं सांगितल्याप्रमाणे माध्यमिक संलग्न असेल, स्वतंत्र असेल आणि सिनियर अटॅच असेल तर त्यांना इनटेक कॅपॅसिटी ज्या पद्धतीने आहे ती तुम्हाला तिथे इनटेक कॅपॅसिटी अनिवार्यपणे टाकायची. कसं, आता जर समजा कलेची तुमच्याकडे 2 तुकडे असतील, तुम्ही तिथं 2 चॉईस केल्यानंतर जर समजा माध्यमिक संलग्न असेल तर तुम्ही काय टाकणार, 80 + 80 160 या पद्धतीने तुम्हाला तिथं 160 तिथं तुम्हाला ही तुमची इनटेक कॅपॅसिटी टाकून द्यायची आहे. त्यानंतर पुढे काय करायचं, मायनॉरिटी टाईप. मायनॉरिटी टाईप जर तुम्ही पहिले माहिती भरताना जर मायनॉरिटी टाईप जर येस केलेला असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक इथं तुमचं मायनॉरिटी टाईपचं माहिती येईल. मग तुम्हाला इथं माहिती ती येस करेक्ट असेल तर ओके, त्या पद्धतीनं करून तुम्हाला पुढे जायचंय. तुम्ही मागं मॅनेजमेंट कोटा जर येस केला असेल तर इथं मॅनेजमेंट कोटा येस येईल. तुम्ही जर इन हाऊस कोटा येस केला असेल तर इथे इन हाऊस कोटा येस येईल. तुम्ही जर तुमच्याकडे आयटी सब्जेक्ट आहे असं जर तुम्ही पूर्वी जर भरलेला असेल गुगल लीडला तर इथं येईल, किंवा इथं तुम्हाला एडिट सुद्धा आयटी सब्जेक्ट साठी करता येईल.
परंतु इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा जर तुम्ही गुगल लिंक मध्ये येस केलेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ती माहिती दिसेल. त्यानंतर पुढे आहे ज्युनियर कॉलेज अॅन्युअल फीस. ही अॅन्युअल फीस कशासाठी? वरच्या विषयासाठी, IT सब्जेक्टसाठी. मग ही ज्याप्रमाणे शासन निर्णयामध्ये 6 मे 2025च्या शासन निर्णयामध्ये IT विषयासाठी सांगितलेलं आहे फीसच्या संदर्भामध्ये, ते फीसच्या संदर्भातले निकष या ठिकाणी पूर्ण करून तुम्हाला इथं तुमची फीस मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे फीसची पूर्ण माहिती भरल्यानंतर अॅन्युअल फीस ऑफ IT. आता ती झाली एकत्रित वरती, म्हणजे ट्युशन फीस, टर्म फीस, ऑदर फीस आणि टोटल फीस असं टाकलं. आणि IT विषयासाठी जी तुमची वार्षिक फीस किती आहे हे तुम्हाला इथं खाली टाकायचं आहे. वरती जी तुम्ही टाकताय फीस ती महिन्याची टाकायची, ट्युशन फीस, टर्म फीस आणि ऑदर फीस मध्ये. आणि खाली टाकताना तुमची एकत्रित वर्षाची तुमची त्या IT विषयासाठी काय होते ती एकत्रित करून खाली टाकून द्यायची. आता सब्जेक्ट डिटेल्स. सब्जेक्ट डिटेल्स मध्ये ऑटोमॅटिक तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट इथे येणार. कोणते? इंग्लिश, पर्यावरण आणि आरोग्य शिक्षण हे तुमची अनिवार्य विषय तुमच्या संच मान्यतेनुसार आणि मंडळ मान्यतेनुसार तुमच्याकडे हे अनिवार्य विषय आहेत. आता याच्याशिवाय तुमच्याकडे ऐच्छिक विषय असतात ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो. हे ऐच्छिक विषय तुम्हाला इथं मेन्शन करायचे. तिथं तुमच्या याच्यावर ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून तिथं निळ्या रंगाच्या वरती तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टचा पान दिसेल, लिंक दिसेल. त्याच्या खाली प्लसचं चिन्ह आहे. त्या प्लसच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सब्जेक्टची डिटेल येईल. मग इथं सब्जेक्ट वर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्याकडचे तुमच्या कला शाखेसाठी, वाणिज्य शाखेसाठी आणि विज्ञान शाखेसाठी तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट कोणते कोणते आहेत त्याची पूर्ण लिस्ट येईल. मग तुम्हाला पूर्ण लिस्ट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक एक विषय सिलेक्ट करून पुढे डिव्हिजन दिलेला आहे. त्या डिव्हिजन वर क्लिक करून तो कुठल्या डिव्हिजनला आहे, म्हणजे पहिल्या डिव्हिजनला आहे की दुसऱ्या डिव्हिजनला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तिथं मेन्शन करायचंय. आणि प्रत्येक विषय निहाय तुमच्याकडे डिव्हिजन 2 असतील तर 2 डिव्हिजनला करून क्लिक विषय निहाय तुमची त्या, समजा आता ऑप्शनल विषयामध्ये आर्ट्स फॅकल्टीला तुमचा अर्थशास्त्र विषय आहे, अर्थशास्त्र विषय, आणि जर 2 डिव्हिजन असतील माध्यमिक गटाचे असेल तर 2 डिव्हिजनला 80 आणि 80 160 विद्यार्थी अर्थशास्त्र विषयासाठी येतील. तर अर्थशास्त्राला ऑर मध्ये तुमच्याकडे सहकार असेल तर त्या पद्धतीने तुमची फोड करून तुम्हाला या ठिकाणी ते विद्यार्थी प्रत्येक विषयासाठी इनटेक कॅपॅसिटीसाठी टाकून द्यायचे. त्यानंतर बायफोकल विषय. बायफोकल विषय जवळपास आपल्या विज्ञान शाखेसाठी आहेत, कला शाखेसाठी नाही आहेत बायफोकल विषय. तर विज्ञान शाखेसाठी जे तुमच्याकडे बायफोकल विषय आहेत त्याची इथं माहिती भरायची आहे. ती माहिती भरताना मग बायफोकल विषयात यस केलात तर तुम्हाला ऑटोमॅटिक खाली तो बाण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडचे जे विषय आहेत, एकूण विषय आहेत ते तिथं यादी दिसेल. याच्यामध्ये आता बँकिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट, आता हा कशासाठीचा आहे? आपल्या कॉमर्स फॅकल्टीसाठी हा बायफोकल विषय येऊ शकतो. तर हे तिथं 2 विषय दिसत आहेत, कारण यांनी आम्ही जे डेमो भरतोय त्याच्या ठिकाणी आम्ही आर्ट्स फॅकल्टी दाखवलेली असल्यामुळे या ठिकाणी हे 2 विषय दिसतील त्यांच्यासाठी लागू असणारे. मग स्टेटस मध्ये काय दिसतं? त्या सब्जेक्टच्या नंतर स्टेटस मध्ये इथं तुम्हाला दिसतं की तुमचा हा बँकिंगचा विषय जर तुम्ही बायफोकलचा विषय केला असेल तर त्या विषयाचं स्टेटस काय आहे, हे तो एडेड आहे, सेल्फ फायनान्स आहे, गव्हर्नमेंट आहे, पार्टली एडेड आहे की अनएडेड आहे. जर तुम्ही सेल्फ फायनान्स सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी मग पुढे किती त्याच्या बॅचेस आहेत ते तुम्हाला माहिती भरावं लागेल. ही पूर्ण माहिती भरल्यानंतर त्याच्यासाठी विद्यार्थी संख्या किती, इनटेक कॅपॅसिटी आहे, जी बायफोकल डिपार्टमेंट कडून तुम्हाला मान्यता मिळालेली आहे, ती विद्यार्थी संख्येची इनटेक कॅपॅसिटी इथे टाकायची आणि तुमची टोटल वार्षिक फीस या ठिकाणी टाकून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर मग त्याच पद्धतीने दुसरा विषय घ्यायचा. अशा पद्धतीने तुमची संपूर्ण स्ट्रीमची डिटेल्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कंपोजिटची डिटेल्स भरायची आणि ती सेव्ह करून, जसं उजव्या कोपऱ्यामध्ये सेव्ह अँड नेक्स्ट दिसतं त्याला सेव्ह करून नेक्स्ट केल्यानंतर तुमची आता पुढच्या स्लाइडवर जातो तुम्ही. बँक डिटेल्स. ही बँक डिटेल्स तुमच्या कॉलेजची बँकेची माहिती टाकायची आहे, जे तुमचं अकाउंट आहे कॉलेजचं त्या अकाउंटची माहिती, बँकेचं अकाउंट नंबर, ब्रँच नेम, तुमच्या बँकेच्या पासबुकवर, म्हणजे तुमचं बँकेमध्ये जशा पद्धतीनं नाव आहे बँक पासबुकवर त्याच पद्धतीने इथं टाकायचं आहे. आणि बँकेचं नाव SBI, दुसऱ्या बँक ज्या असतील त्या पद्धतीने तुम्हाला तिथं बँकेचं नाव टाकून त्या बँकेचा IFSC कोड तुमच्या ब्रँचचा टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर
लिंक विथ बँक अकाउंट. मग जो मोबाईल नंबर तुमच्या त्या बँक खात्याला अटॅच आहे त्या मोबाईल नंबर इथे टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढची माहिती तुमची अपलोड डॉक्युमेंट. आता इथं अपलोड डॉक्युमेंट्स मध्ये एकूण 5 प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायचे. आता नंबर 1 ला आहे. आता डॉक्युमेंट्स अपलोड करताना फक्त त्या प्रत्येक ह्याच्यावर 1 MB पर्यंतची तुमची ती स्कॅन केलेली कॉपी असावी हे तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचं आहे. 1 MB पेक्षा जर जास्त ती स्कॅन केलेली कॉपी असेल तर तुम्हाला तिथं अपलोड होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तिथं त्याचं क्रॉप करून घेऊन 1 MB च्या खाली असणं तुम्हाला तिथं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये पहिला आहे लास्ट इयर कॉलेज रजिस्ट्रेशन व्हेरीफाईड कॉपी ऑर सेल्फ डिक्लेरेशन. आपल्याला नांदेडमध्ये यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असल्यामुळं तुम्हाला मागच्या वर्षीचं रजिस्ट्रेशन व्हेरीफाईड कॉपी या ठिकाणी लागू नाही, परंतु ऑर मध्ये दिलेलं आहे सेल्फ डिक्लेरेशन. पण हे सेल्फ डिक्लेरेशन इथंच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ही सगळी माहिती भराल आणि तुमचं होम पेज येईल त्या ठिकाणी होम पेजवर सेल्फ डिक्लेरेशनचं एक PDF आहे. ते PDF तुम्ही अगोदरच डाउनलोड करून ठेवून ते PDF पूर्ण भरून घ्यायचं आणि ते PDF भरून घेतल्यानंतर त्याला स्कॅन करायचं आणि ते स्कॅन केलेलं या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सेल्फ डिक्लेरेशनचा PDFचा याच तुमच्या या स्क्रीनवर वरच्या कोपऱ्यामध्ये डाव्या हाताला आहे. सेल्फ डिक्लेरेशन सॅम्पल PDF क्लिक हिअर म्हणून निळ्या रंगामध्ये दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक केलात तर अशा पद्धतीनं तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन तुमच्या लॉग इन मध्ये ओपन झालेलं दिसून येईल. हे लॉग इन मध्ये तुमच्या ओपन झालं की ह्याची प्रिंट काढा. ह्याची प्रिंट काढून तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती क्लिअर भरा आणि पेनने आणि तेच स्कॅन करून PDF तयार ठेवा तुम्हाला नंबर 1 ला टाकण्यासाठी. नंबर 2 ला काय म्हणतं, गव्हर्नमेंट फर्स्ट परमिशन रेकग्नायझेशन लेटर. शासनाची तुमच्या ज्युनियर कॉलेजला मिळालेली मान्यता त्याचं प्रथम शासन आदेश मूळ शासन आदेश तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो सुद्धा 1 MB पेक्षा कमी असावा. 1 MB किंवा 1 MB पेक्षा कमी असावा त्या साईज मध्ये असलेला शासन आदेश इथं तुम्हाला दुसऱ्या लिंक मध्ये अपलोड करायचा आहे. तिसरी लिंक आहे ऍडिशनल स्ट्रीम्स आणि ऍडिशनल डिव्हिजन लेटर. म्हणजे ऍडिशनल म्हणजे समजा मूळ कला शाखा आहे परंतु नंतर काही कालावधीनंतर त्या ठिकाणी विज्ञान शाखा किंवा वाणिज्य शाखा किंवा संयुक्त शाखा शासनाकडून अतिरिक्त शाखा म्हणून मंजूर झालेली आहे किंवा कला शाखा आहे त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर तुम्ही कलेची दुसरी तुकडी घेतलेली आहे म्हणजे डिव्हिजन. दुसरी तुकडी जर कलेची असेल किंवा अतिरिक्त शाखा जर मंजूर असतील तर त्या सर्व शाखा आणि तुकडींचे आदेश या ठिकाणी तुम्हाला एकत्रित PDF स्वरूपामध्ये करून ते इथं तुम्हाला तुमच्या याच्यामधून स्कॅन करून इथं अपलोड करायचे. त्यानंतर आहे चौथा ऑप्शन आहे नेम चेंज मायग्रेशन ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट लेटर इफ एनी. जर तुमच्या कॉलेजचं नाव जर तुम्ही नंतरच्या कालावधीमध्ये बदलून घेतलेलं असेल त्याला मान्यता घेऊन तर ते शिक्षण उपसंचालक कार्यालयाची जर त्याला मान्यता असेल तर तो आदेश. त्याच्यानंतर तुमचं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर झालेलं असेल, कॉलेज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालं असेल तर त्या स्थलांतराचा आदेश. आणि तिसरा आहे ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनामध्ये बदल झाला असेल आणि त्याला मान्यता असलेलं शासन मान्यता असलेलं तो आदेश. या पद्धतीचे 3 आदेश या ठिकाणी एकत्रित करून तुम्हाला इथं अपलोड करायचे. या तिन्हीपैकी काही जर तुमच्याकडे नसेल तर सोडून द्या, काय हरकत नाही. त्याला ब्लँक सोडून दिलं तरी काय हरकत नाही. कॉलेजचं नाव चेंज झालं नसेल, कॉलेजचं स्थलांतर झालं नसेल किंवा तुमच्या कॉलेजचं संस्थेचं व्यवस्थापन बदल झाला नसेल तर कशाही पद्धतीने इथं काही माहिती भरावयाची आवश्यकता नाही किंवा कोणतीही माहिती अपलोड करायची स्कॅन करून अपलोड करायची आवश्यकता इथं नाही. त्यानंतर बँक कॅन्सल चेक 5व्या नंबरचा ऑप्शन आहे. बँक कॅन्सल चेक आणि पासबुक यापैकी एक कुठलंही तुमच्या बँकेचे जे डिटेल्स तुम्ही भरलेले आहेत त्याचा चेक, कॅन्सल केलेला चेक किंवा पासबुकचं पहिलं पान या ठिकाणी स्कॅन करून ते अपलोड करायचंय. आणि हे सगळं केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची स्लाइड येईल कॉलेज समरी. ही पहिल्या कॉलेज डिटेल्स पासून ते अपलोड डॉक्युमेंट्स पर्यंत तुम्ही जी माहिती भरलेली आहे तुम्हाला या ठिकाणी मला सगळी ती माहिती दिसेल कॉलेज समरी म्हणून. शेवटपर्यंत तुम्ही पाहायचं. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम इन्फॉर्मेशन आणि तुमचं खालचं डिक्लेरेशन आहे.
याच्या डिक्लेरेशनच्या त्या चौकोनी बॉक्समध्ये जर क्लिक केला तर इकडे उजव्या बाजूला शेवटच्या कोपऱ्यामध्ये लॉग कॉलेज इन्फॉर्मेशन त्याच्यावर क्लिक केलं की तुमच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन लॉक होईल आणि ती पुढे पाठवण्यासाठी तयार होईल, म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी व्हेरिफिकेशन करण्यासाठी तयार होईल. आता याच्यामध्ये ही केल्यानंतर आता आम्ही हे डेमो करत आहोत म्हणून इथं तुम्हाला ते कॉलेजची इन्फॉर्मेशन लॉक करून दाखवत नाही, परंतु इथं हिरव्या रंगाचा जो तुम्हाला लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करून तुमची कॉलेजची इन्फॉर्मेशन, तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन लॉक करायची आहे. याच्यातच आपल्याला तुमची ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे तुम्हाला प्रिंट काढून पाहिजे आहे, तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे वरती प्रिंट ऑप्शन म्हणून पीडीएफचं, प्रिंट पीडीएफ म्हणून वरच्या कॉलम मध्ये प्रिंट पीडीएफ म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची ही जी माहिती भरलेली आहे ती पीडीएफ स्वरूपामध्ये प्रिंट साठी तयार होईल आणि ती तुमच्या वरती कोपऱ्यामध्ये जे तुमच्या कॉलेजचं नाव इथे येते त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती पीडीएफ स्वरूपामध्ये दिसेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ती प्रिंट करून घेऊ शकता, आपल्याकडे ठेवू शकता. ही झाली सगळी तुमच्या कॉलेजची समरी. ही सगळी समरी तुम्ही लॉक केली इन्फॉर्मेशन आणि तुम्ही व्हेरीफाय करण्यासाठी पुढच्या स्टेपकडे, पुढच्या ह्याच्याकडे तुम्हाला ही फॉरवर्ड करायची. सगळ्यात शेवटी आहे मिसलेनियस म्हणून. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चेंज पासवर्ड. आता आम्ही तुम्हाला सुरुवातीला जो पासवर्ड तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येतो, बदलता येतो. तो तुम्ही बदलायचा आहे, परंतु बदलल्यानंतर तो तुम्ही कुठेतरी जतन करून ठेवा, कारण भविष्यातल्या प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड लागणारच आहे. त्यामुळे तो या ठिकाणी मिसलेनियस मधून पासवर्ड चेंज केल्यानंतर तो जतन करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून ती लॉक करून पुढच्या स्टेपकडे तुम्हाला व्हेरिफिकेशन करण्यासाठी पाठवायची आहे. या पद्धतीने तुम्ही सर्वांनी आपल्या कॉलेजचं रजिस्ट्रेशन करणं आणि रजिस्ट्रेशन करून तुमची कॉलेजची माहिती समोर पाठवण्याची तसदी या ठिकाणी घ्यायची आहे, खबरदारी या ठिकाणी घ्यायची आहे. ज्यावेळेस पुढच्या स्टेपकडे तुमचं कॉलेजचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमची माहिती जाईल त्या ठिकाणी म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर, तर त्या ठिकाणी तुमची माहिती त्या ठिकाणी तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, जी काही तुमची माहिती भरलेली आहे आणि त्या शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर जी तुमची माहिती पूर्वीच फिलअप केलेली आहे किंवा तुमचं जे रेकॉर्ड त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यावरून त्याची शहानिशा करून त्याला व्हेरीफाय केल्या जाईल आणि ते व्हेरीफाय करून जर तुम्ही भरलेली माहिती सगळी योग्य असेल तर त्याच्या पुढच्या स्टेपकडे म्हणजे राज्याकडे तुमची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावरून फॉरवर्ड केल्या जाईल. जर त्याच्यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावरच्या समितीला तुमच्या माहितीमध्ये काही तफावत आढळून आली किंवा काही बदल करावयाचा आहे असं निदर्शनास आलं तर ती माहिती तुमच्याकडं रिव्हर्स करतील, त्या शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावरून तुमच्याकडे रिव्हर्स केल्या जाईल आणि त्या रिव्हर्स केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या कॉलेजच्या लॉग इन मध्ये तुम्हाला कशामुळे ती रिव्हर्स केलेली आहे याची माहिती मिळेल आणि ते कारण जे आहे ते रिव्हर्स करण्याचं कारण तुम्ही तिथं स्पष्ट करून ती एडिट करून पुन्हा अजून ती तुम्हाला लॉक करून वरिष्ठ पुढच्या स्तरावर पाठवायची आहे. याच्यासाठी तुम्हाला रोज किमान 2 ते 3 वेळेस तुम्ही जी भरलेली माहिती आहे तुमचं लॉग इन आहे ते लॉग इन ओपन करून रोजचं किमान 2 ते 3 वेळेस तुम्हाला लॉग इन ओपन करून नेहमी पाहावं लागणार आहे आणि तुम्ही जे मेल आयडी दिलेला आहे त्या मेल आयडी वर सुद्धा तुम्हाला नेहमी जागरूक राहावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुमची इयत्ता 11वीची 25-26ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ही माहिती जतन करून ठेवा आणि अशा पद्धतीनेच तुम्ही या माहितीला नेहमी फिलअप करत राहा. काही बदल असेल तर तो बदल करण्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून तुम्हाला त्या पद्धतीनं होकार प्राप्त झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून त्या पद्धतीनं तुम्ही ते बदल करत राहा आणि तुमची माहिती भरत राहा, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची लॉग इन सुरू झाल्यानंतर तुमचं कॉलेज पसंती क्रमात देण्यासाठी त्या पूर्ण संकेतस्थळावर उपलब्ध होईल. ही अशा पद्धतीनं तुमची माहिती भरून फॉरवर्ड करत राहा. धन्यवाद.